एसएससी सीजीएल 2026 चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. पदवीधर उमेदवारांना एक चांगली संधी आहे. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी सांगणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर फॉर्म प्रिंट करेपर्यंत सर्व काही प्रोसेस मी सांगणार आहे. आणि फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या चुका टाळायच्या आहेत, कारण की फॉर्म थोडासा त्यांनी किचकट बनवून दिलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, एसएससी भरतीसाठीची आपली एक ऑल इन वन रेकॉर्डेड बॅच आहे, जी तुमची सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, फेज 14 अशा सर्व एक्झामसाठी कामात येणार आहे. आणि ही मराठी माध्यमची बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, अनलिमिटेड वॉच टाइम मिळणार आहे, लेक्चर, पीपीटी, नोट्स, प्रत्येक विषयाचे शिक्षक, स्पेशल शिक्षक आणि त्याच्यामध्ये विविध टेस्ट पण तुम्हाला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून आजच तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. आता सगळ्यात आधी आपल्याला जायचंय एसएससीच्या वेबसाईटवर. बघा, ही एसएससीची वेबसाईट आहे. बघा, ज्यांना लिंक पाहिजे असेल ते कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी त्यांना कमेंटमध्ये याची लिंक जी आहे तर ती उपलब्ध करून देतो. तुम्ही जर पाहिलं, इथं अप्लाय नावाचं ऑप्शन आहे. इथं मी अप्लाय नावावर क्लिक करतो. आता अप्लाय नावावर क्लिक केल्यानंतर सध्या याचे फॉर्म चालू आहेत भरणं, सीजीएलचे 2026चे. तर मी इथं व्ह्यू ऑल करू शकतो किंवा इथं डायरेक्टली अप्लाय करून फॉर्म भरू शकतो. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला कॅन्डिडेटवर जायचंय, तुमचं युजर नेम, एसएससीचं रजिस्ट्रेशन पासवर्ड, कॅप्चा कोड आणि लॉग इन करायचंय. पण समजा एखादा विद्यार्थी फर्स्ट टाइम फॉर्म भरत असेल, त्याचं काय? तर लक्षात घ्या, त्याला आता नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, कारण की एसएससीची ही नवीन वेबसाईट आहे. म्हणजे बघा, याच्यात फॉर्म भरण्यामध्ये दोन प्रोसेस आहे. एक तर काय, वन टाइम रजिस्ट्रेशन. एकदा तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तेच एसएससी जीडीला, तेच 14ला, तेच सीजीएलला, तेच सीएचएसएलला, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला ते कामात येतं. म्हणून वन टाइम रजिस्ट्रेशन अत्यंत व्यवस्थित पद्धतीने करा. हे फक्त एकदाच करता येते, पुन्हा ही माहिती बदलता येत नाही. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला एसएससी सीजीएलचा फॉर्म भरायचा. म्हणजे हा फॉर्म दोन टप्प्यात विभागला जाणार आहे. लक्षात घ्या, जे कोणी नवीन उमेदवार असतील, पहिल्यांदाच फॉर्म भरत असतील, तर त्यांना रजिस्टर नाववर क्लिक करावं लागणार आहे. ज्यांनी आधी फेज 14चा फॉर्म भरला असेल, जीडीचा फॉर्म भरला असेल, म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, त्यांनी डायरेक्ट इथं युजर नेमवर जायचंय. आता मी तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांपासून माहिती सांगतो आहे. ओके, नवीन विद्यार्थ्यांना ओटीआर करावं लागणार आहे, वन टाइम रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये लक्षात घ्या, पर्सनल डिटेल्स टाकावे लागणार आहे, पासवर्ड नवीन तयार करावा लागणार आहे, काही ऍडिशनल डिटेल्स आहे आणि डिक्लेरेशन आहे. तर या 4 स्टेप्स मध्ये तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन होणार आहे, म्हणून काळजीपूर्वक ऐका. सगळ्यात आधी तुमचे पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला आधार कार्ड विचारलं जाणार आहे. आधार कार्ड आहे का? मग आधार कार्डची माहिती टाकायची आणि आधार कार्डचे डिटेल्स इथं व्हेरीफाय करायचे. इथं क्लिक करायचं, सेंड ओटीपी म्हणायचं, आधारच्या याला ओटीपी जाईल, तो ओटीपी टाकायचा. त्याच्यानंतर तुमच्या 10वीच्या याच्यावर जे नाव असेल ते टाकायचं. महिलांनी लक्षात घ्या, तुमच्या 10वीच्या याच्यावर बाहेरचं नाव असेल तर तेच टाकायचे. पुरुषांनी जे काही फॉर्मॅटमध्ये असेल त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 10वीच्या प्रमाणपत्रावर जे असेल. जेंडर सिलेक्ट करायचे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे. डेट ऑफ बर्थ पण कोणती सांगितलेली आहे? जी तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर असेल ती. काहींची आधार कार्डवर वेगळी आहे, काहींची भरपूर ठिकाणी वेगळी. त्यांनी फक्त 10वीच्या याच्यावरची जी आहे तीच टाकायची. त्याच्यानंतर आई वडिलांचे नाव टाकायचे. आई वडिलांचे नाव पण जे तुमच्या 10वीच्या याच्यावर आहे तेच टाकायचं, आई आणि वडिलांचे नाव. त्याच्यानंतर तुमचा 10वीचा बोर्ड कोणता होता? इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा तो सिलेक्ट करायचा आहे. तुमचा त्याच्यावर रोल नंबर आहे, तो रोल नंबर टाकायचा आहे, तो रोल नंबर पुन्हा टाकायचा आहे. कोणत्या वर्षी 10वी पास झाले ते टाकायचे. त्याच्यानंतर तुमचं हायस्ट लेवल ऑफ क्वालिफिकेशन, समजा एखादा पदवीधर असेल तर इथं फक्त ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं. एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, त्याला ओटीपी पण येतो, ते महत्वाचं आहे. बघा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, त्याचा ओटीपी टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा, त्याचा ओटीपी टाकायचा. म्हणजे 2 ओटीपी लागणार आहेत, एक मोबाईलचा आणि एक ईमेलचा लागणार आहे. इथं मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. इथं प्रत्येकाला व्हॅलिडेट करून टाकायचं. आता हे झाल्यानंतर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर बनणार आहे आणि हा तुम्हाला लॉग इन करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. मग आता काय होतं की तुमच्या ईमेलला रजिस्ट्रेशन नंबर आणि एक टेम्पररी पासवर्ड जातो, परंतु तुम्हाला एक फुल प्रूफ पासवर्ड बनवावा लागेल, नाहीतर कोणी पण हॅक करून देईल तुमचा फॉर्म भरून आणि तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल पुन्हा. तर आता लक्षात घ्या, आता आपल्याला नवीन पासवर्ड जो आहे तर तो बनवावा लागणार आहे, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड. मग इथं काय पासवर्ड टाकायचा? हा पासवर्ड आहे ना तुमच्या ईमेलला येतो इथं टाकण्यासाठी. हा कॅप्चा टाकायचा आणि साइन इन म्हणायचं. इथं साइन इन म्हटल्यानंतर बघा, तुमचा हा फॉर एक्झाम्पल माझा आला होता 223676, हा एक पासवर्ड आला होता. मग इथं तुम्हाला नवीन पासवर्ड जो आहे तर तो बनवावा लागणार आहे. नवीन पासवर्ड हा कशा पद्धतीने बनवायचा लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल याच्यात पहिलं जे ना तर ते अप्पर केस लोअर केस आली पाहिजे. बघा, ही अप्पर केस झाली, कॅपिटल लेटर, ही लोअर केस झाली, हे स्पेशल सिम्बॉल आहे आणि हा नंबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड बनवू शकतात. आता विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ पाहतात, हाच पासवर्ड बनवतात. अरे हा पासवर्ड नका बनवू, कोणी पण हॅक करून टाकेल. तुम्हाला फक्त मी जे आहे तर ते एक्झाम्पल दिलं. सिक्युरिटी क्वेश्चन पण महत्वाचा आहे. इथं सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करू शकता, आन्सर द्या, सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर, कारण की नंतर जेव्हा ते पासवर्ड वगैरे विसरतो त्यावेळी ते आपल्याला कामात येतं. मग पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आणि नवीन तयार केलेला पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. पुन्हा आपल्याला आपली कॅटेगरी जी आहे तर ती सिलेक्ट करायची. इथं कॅटेगरी, नॅशनॅलिटी, ओबीसी, एससी, एसटी काय कॅटेगरी आहे ती टाकायची आपल्याला.
विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क जे तुमच्या शरीरावर वगैरे आहे ते दिव्यांग उमेदवारांनी, पुन्हा आता हे दिव्यांग जे उमेदवार आहेत तर त्यांनी ही माहिती त्यांच्या पद्धतीने भरायची. तुमचा ऍड्रेस टाकायचा, शक्यतो आधारवरचा जो ऍड्रेस आहे तो टाकायचा. आता इथं सेव्ह नेक्स्ट म्हणायचं आणि इथं ऍग्री करायचं. आणि अशा पद्धतीने काय होणार आहे, तुमचा जो पहिला भाग आहे मित्रांनो ओटीआरचा, वन टाइम रजिस्ट्रेशनचा, तर तो पूर्ण होऊन जाणार आहे. आता मी खऱ्या अर्थाने पुन्हा काय करणार आहे, रजिस्ट्रेशनवर जाणार आहे. तिथं माझा तो युजर नेम आलेला, तो नवीन तयार केलेला पासवर्ड, हा कॅप्चा कोड टाकणार आहे आणि खऱ्या अर्थाने मी इथं लॉग इन करणार आहे. आता मी एंटर करणार आहे एसएससी सीजीएलचा फॉर्म भरण्यासाठी. बघा, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, ऍप्लिकेशनची एंड डेट आहे 22 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. मी इथं अप्लाय या बटनवर क्लिक करेल. अप्लायवर क्लिक केल्यानंतर मी इथं फिल फॉर्मवर क्लिक करणार आहे. आता बघा, इथं पर्सनल डिटेल्स ऑलरेडी असतात म्हणून त्याची जास्त काही गरज पडत नाही. एज्युकेशनल डिटेल्स, ऍडिशनल डिटेल्स, अपलोड डॉक्युमेंट, प्रिव्ह्यू फॉर्म आणि सबमिट फॉर्म, तर या 5 स्टेप्स मध्ये आपला फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. सगळ्यात आधी पर्सनल डिटेल्स होती माझी, आता मला एज्युकेशनल डिटेल्स टाकायची आहे. मग एज्युकेशनल डिटेल्स मध्ये इथं जे जे काही विचारलं जातं, हायेस्ट एज्युकेशन, फॉर एक्झाम्पल तुमची पदवी असेल, मी इथं पदवी सिलेक्ट करेल. पुन्हा तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करायला सांगतात. आता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कधी पास झाले ते विचारलेले, म्हणजे पदवी कधी पास झाले, कोणत्या वर्षी पास झाले, कोणत्या स्टेट मधनं पास झाले, कोणत्या युनिव्हर्सिटी मधनं पास झाले, आणि तो रोल नंबर काय होता, हे पदवीचं टाकायचं, 10वीचं नाही टाकायचं. 10वीचं आपलं टाकलं गेलेलं आहे तिकडं. आता इथं ज्यांचा रोल नंबर, ज्यांचं पर्सेंटेज आहे पर्सेंटेज टाका, ज्यांच्या याला सीजीपी आहे सीजीपी टाका. ओके. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन साठी आहे, जे काही एज रिलॅक्सेशन घेणार आहे त्यांनी येस म्हणायचं. येस कुठून घेत आहे तर त्यांनी इथं लिहायचं ओबीसी कोट्यातून, एससी कोट्यातून, एसटी कोट्यातून, असे इथं ऑप्शन जे आहेत तर ते इथं येतात. त्याच्यानंतर तुम्हाला सेंटर्स निवडायचे आहेत, परीक्षा केंद्र. बघा, फॉर एक्झाम्पल मी नाशिक, पुणे, मुंबई, महाराष्ट्राचं जर निवडायचं असेल तर इथं WR आहे, WR वेस्टर्न वाला, वेस्टर्न झोनचं, तर इथं WR सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ते महाराष्ट्राचेच तुम्हाला इथे दिसतात. एक्झामची मिडियम, आता ही एक्झाम 2च भाषेत होते, अजून आता पुढच्या मे बी वर्षापासून होतील ती 13 लँग्वेजेस मध्ये, हिंदी आणि इंग्लिश या 2च भाषेत होतं. तुम्हाला कुठली एकच लँग्वेज निवडायची. इथं परत दिव्यांगांसंदर्भात माहिती जी आहे तर ती भरायची. इथं तुम्ही वेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात का, कारण की काही जे पोस्ट आहेत त्याच्यासाठी विशेष अशी पात्रता लागते अदर दॅन पदवीधर. फॉर एक्झाम्पल ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, याची ही माहिती आहे. बघा, तुम्ही 10वीला कोणत्या कोणत्या भाषा शिकल्यात, बघा मराठी, इंग्लिश ही भाषा शिकलोय म्हणून मी टाकली. 10वी माझी कोणत्या मातृभाषेत झाली तर ती मराठी मधनं झालेली होती, तर महाराष्ट्राचं तेच असतं. पुन्हा असिस्टंट ऑडिट ऑफिसर साठी पण तुम्हाला अप्लाय करायचंय का, तर ते पण तिथं विचारलं जातं. इथं मी सेव्ह नेक्स्ट म्हणेन. सेव्ह नेक्स्ट झाल्यानंतर सगळ्यात खतरनाक जी प्रोसेस आहे ती म्हणजे फेस ऑथेंटिकेशनची. फेस ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला स्कॅन करायचंय, मोबाईलमध्ये हे ऍप डाउनलोड करायचंय. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता मी तुम्हाला ऍपचे याचे हे दाखवतो, मोबाईलचे स्क्रीनशॉट दाखवतो. हे ऍप जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर इथं असतं डॅशबोर्ड, इथं डॅशबोर्डवर जायचं. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर इथं असतं माय ऍप्लिकेशन, इथं सीजीएल सिलेक्ट करायचं आणि इथं कंटिन्यूचं ऑप्शन असतं, इथं कंटिन्यूवर क्लिक करायचं. आता इथं फेस ऑथेंटिकेशन होत नाही, त्याचं काय म्हणणं, आणखी एक ऍप्लिकेशन लागतं, त्याचं नाव आहे आधार फेस आरडी. आधार फेस आरडी, फेस आरडी नावाचं ऍप्लिकेशन आहे आधार. हे डाउनलोड करून घ्यायचं. हे ओपन होत नाही आणि दिसतही नाही मोबाईलमध्ये. ते झाल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन येईल, त्याच्यानंतर तुमचा फोटो येईल आणि सेव्ह नेक्स्ट करायचं. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचा आधार येऊन जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ पण काढायचा आहे, त्यासाठी पण तुम्ही ऍप मधून काढा किंवा तुमच्या पीसीला वगैरे काय असेल तर त्याच्यामधनं काढा. त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे, पण सिग्नेचरचा रूल काय माहितीये का, फक्त 10 ते 20 KB मध्येच पाहिजे. त्याच्यानंतर जेपीजी मध्ये पाहिजे. आणि इथं हा विड्थ आणि हे पण दिलेले, म्हणजे विड्थ जी आहे तर ती 6 सेंटीमीटर पाहिजे आणि हाईट जी आहे तर ती 2 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे हे जे आहे तर तुम्ही पेंट मध्ये करू शकतात, किंवा मी काय केलं, एक पीपीटी सारखं तयार केलं आणि त्याच्यामध्ये माझी साईन टाकून ते केलेले. तुम्हाला त्या पद्धतीने ते अरेंज करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुमची साईन अपलोड होईल. आता सगळी काही माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन येईल, आय ऍग्री, कॅप्चा कोड, सेव्ह नेक्स्ट. बघा, फॉर्म रिसीव्ह सबमिटेड. आता फक्त काय, कंटेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आणि पेमेंट करायचंय. पेमेंटला वेगवेगळे ऑप्शन येतात, कोटक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, असे काही ऑप्शन येतात. तिथून तुम्ही पैसे भरायचे आणि तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. एसएससी भरतीसाठी मित्रांनो महाराष्ट्रातून आपण ही रेकॉर्डेड बॅच, म्हणजे सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी आजच अवेलेबल आहेत. इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.